दिवाळी झाल्यानंतर चकली भाजणी आपल्याकडे शिल्लक आहे. त्या चकली भाजणीचा आपण आज नाश्ता बनवत आहोत. त्यासाठी मी सुरुवातीला अर्धी जुडी मेथी स्वच्छ करून घेतली आहे. धुवून ठेवली होती ती आता आपण थोडी थोडी कापून घ्यायची आहे. खूप बारीक न कापता थोडी थोडी कापून घ्यायची आहे. अर्धी जुडी मी पूर्ण कापून घेतली आहे. यामध्ये मी चकली भाजणीचं पीठ 1 वाटी घेतलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा गव्हाचं पीठ टाकलं आहे. हवं तर तुम्ही बेसनचं पीठसुद्धा टाकू शकता. यामध्ये अर्धा चमचा हळद, भाजलेल्या जिऱ्याची पूड, 1 चमचा लाल तिखट, हिंग, ठेचलेलं आलं लसूण आणि अर्धा चमचाच वाटलेली हिरवी मिरची टाकली आहे. कारण चकली भाजणीमध्ये सर्व खडे मसाले असतात. 1 कांदा बारीक कापून घेतला आहे. कापून घेतलेली मेथी, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. खूप मसाले टाकण्याची गरज नाही, कारण आपण चकली भाजणी करतो तेव्हा धने, जिरे, लवंग, दालचिनी, काळी मिरी, ओवा हे सर्व मसाले आपण दळून आणताना टाकलेले असतात. त्यामुळे खूप खमंग अशी चविष्ट ही थालीपीठ होतात. थोडं थोडं पाणी टाकत आपण हे पीठ घट्ट भिजवायचं आहे. पीठ भिजवतानाच खूप आपण ओलसर किंवा पातळ नाही ठेवायचं आहे. पीठ थोडंसं घट्ट भिजवायचं आहे आणि थालीपीठ करतो तेव्हा आपण पाणी लावून थालीपीठ थापणार आहोत. त्यामुळे पीठ सुरुवातीला खूप पातळ नाही करायचं. 1-5 मिनिटं भिजवून द्यायचं. छोटासा गोळा घ्यायचा, पाटावर किंवा प्लॅटफॉर्मवर ओला कपडा टाकून त्यावर आपण एक छोटी गोळी घ्यायची आणि पाण्याचा हात लावून असं थालीपीठ तापवून घ्यायचं. गॅसवर पॅन तापत ठेवला आहे, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि थालीपीठाला अशी छिद्र पाडून घ्यायची आणि थालीपीठ तव्यामध्ये कपड्यासकट टाकायचं. कपडा पटकन बाजूला होतो तो काढून घ्यायचा. हे थालीपीठ सुकतंय तोपर्यंत खाली पाटावर आपण दुसरं थालीपीठसुद्धा लगेच थापून घ्यायचं. थालीपीठची वरची बाजू सुकली की वरून आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्या कड्या मोकळ्या करून उलटं करून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूनी थालीपीठ छान भाजलं गेलं पाहिजे, तरच ते चवीला छान खरपूस लागतं. कारण चकलीचं पीठ असतानाच खूप खमंग असतं. त्यात आपण मेथी आणि थोडे थोडे मसाले टाकल्यामुळे आणखीन छान लागतं. खालची बाजू मस्त छान खरपूस भाजलेली आहे. आपण छिद्र पाडलेत त्यामधून तेल टाकायचं आहे आणि अगदी 1-1.5 मिनिटासाठी झाकण ठेवून हे थालीपीठ वाफवून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी थालीपीठ छान भाजल्यामुळे चवीला सुद्धा छान लागतं आणि मेथीने त्याला आणखीन जास्त चव येते. दुसरं थालीपीठसुद्धा अशाच पद्धतीने बनवून घेतलं आहे. तुमच्याकडे सुद्धा चकलीची भाजणी उरली असेल तर अशा पद्धतीचा नाश्ता करा. मेथीच्या ऐवजी पालक टाकू शकता. आणखीन कुठल्या भाज्या हव्या आहेत तर त्या बारीक कापून टाकू शकता. यासोबत दही ठेवलं आहे. यामध्ये काळं मीठ, साधं मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. थालीपीठसोबत या पद्धतीने दही अतिशय टेस्टी लागतं. थंडीमध्ये अशा प्रकारचा नाश्ता करून पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.